वेलकम टू द सपना झूम स्कूलिंग चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र. आज आपण इयत्ता 10वीचा विज्ञान भाग 2चा 6वा धडा प्राण्यांचे वर्गीकरण याचा स्वाध्याय बघणार आहोत. तर मित्रांनो, पहिला प्रश्न बघूया काय आहे. ओळखा पाहू मी कोण. मी द्विस्तरीय प्राणी असून मला देहगुहा नाही. मी कोणत्या संघातील प्राणी आहे? त्याचं उत्तर आहे सॅलेंटराटा संघ. ओके. दुसरा प्रश्न आहे, माझे शरीर सममिती दाखवते. माझ्या शरीरात जलसंवाहिनी जलाभिसरण संस्था आहे. मी मासा संबोधतात. ओके, म्हणजे मला मासा म्हणतात, तर माझे नाव काय? तर याचं नाव आहे तारा मासा. ओके मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण जेव्हा तुम्ही यूट्यूबवरती कोणतेही व्हिडिओ शोधत असताना अभ्यासाचे, त्यावेळी आपल्या चॅनलचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील, तुम्हाला सजेस्ट व्हावे असं वाटतं असेल यूट्यूबकडून, तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे काय होतं, यूट्यूबमधून जेव्हा व्हिडिओ तुम्ही शोधता तेव्हा आपल्या चॅनलचे व्हिडिओ पण तुम्हाला दाखवले जातात. ओके. आता प्रश्न ई. मी तुमच्या लहान आतड्यामध्ये राहतो. माझ्या धाग्यासारख्या शरीरामध्ये आभासी देहगुहा आहे. माझा समावेश कोणत्या संघात कराल? त्याचं उत्तर आहे गोलकृमी प्राणी संघ. मी बहुपेशीय प्राणी असून सुद्धा माझ्या शरीरात उती नाहीत. माझ्या प्राणी संघाचे नाव सांगा. तर रंध्रीय प्राणी संघ. प्रश्न 2. प्रत्येकाची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा. ही नावं दिलेली आहेत आपल्याला प्राण्यांची वगैरे, तर यांची आपल्याला लक्षणे लिहायची. तर बघूया. रोहू मासा हा प्राणी पूर्णपणे जलचर असून जलीय जीवनासाठी अत्यंत अनुकूल आहे. शरीर दोन्ही टोकाला निमुळते व खरखरीत असते, कारण खवले असतात त्याच्यावरती, कारण त्यावर खवल्याचे आच्छादन असते. श्वसनासाठी आच्छादित अथवा अनाच्छादित कल्ले असतात. पाण्यात पोहण्यासाठी परांच्या जोड्या असतात व पुच्छपराचा उपयोग पोहताना दिशा बदलण्यासाठी होतो. म्हणजे माशाची जी शेपूट असते ना, त्याच्या मदतीने तो आपली दिशा बदलू शकतो. ओके. हृदय 2 कप्प्यांनी बनलेले असते. हा शीतरक्ताचा प्राणी होय. हे असंख्य अंडी घालतात व त्यांचे बाह्यफलन होते. बाह्यफलन म्हणजे मादा आधी अंड देते आणि मग ते बाहेर त्याचं फलन होतं. ओके. यांना अस्थिमय व कायस्थीमय अंतकंकाल असते. ओके. नाकतोडा. आता हा प्राणी बघा. ऑर्थोप्टेरा गणातील अँक्रिडिडी व टेटिगोनिडी कुलामधील कीटकांना सामान्यतः नाकतोडे म्हणतात. नाकतोडे मुख्यत्वे करून उष्ण व समशीतोष्ण कटिबंधात आढळून येतात. हे विविध रंगाचे असून काळसर पिवळे वाळलेल्या गवताच्या रंगाचे किंवा शरीरावरती रंगीत पट्टे असलेले सामान्यतः आढळतात. हा शीतरक्ताचा प्राणी होय. हे असंख्य अंडी घालतात व त्यांचे बाह्यफलन होते. बघा, यांचं पण माशांसारखं बाह्यफलन होतं. ओके. त्यांच्यापैकी बहुतेक सर्वच कीटकांना पूर्ण वाढलेल्या चमड्यासारख्या लवचिक पंखांच्या 2 जोड्या असतात, परंतु काही पंखहीन व नाममात्र पंख असलेलेही असतात. ओके. त्यांची मुखांगे चरवणास उपयुक्त असून त्यांच्या शेवटच्या पायांची जोडी उडी मारण्यासाठी रूपांतरित झाली असते. म्हणजे शेवटचे पाय थोडे लांब असतात, त्यामुळे त्यांना जास्त उंच उडी मारता येते. नाकतोडे पिकांची हानी करतात. पिकांचा संपूर्ण नाश करणारे व जागतिकदृष्ट्या महत्त्वाचे वाळवंटी टोळही याच प्रकारात येतात. आणि मादीच खुरपाच्या व तलवारीच्या आकाराचा लांब अंड निक्षेपक असतो. आता हत्ती. तर हा दूध स्रवणाऱ्या ग्रंथी असणाऱ्या प्राण्यांच्या सस्तन प्राणी वर्गात मोडतो. म्हणजे सस्तन प्राणी आहे. हा प्राणी उष्णवक्ती असतो. डोके, मान, धड व शेपूट हे शरीराचे भाग असतात. अंगुलींना नखे, नखर, खूर इत्यादी असतात. बाह्य कंकाल केसांच्या किंवा लोकरीच्या स्वरूपात असते. म्हणजे अंगावरती केस असतं. शरीरावरती केस, स्वेद ग्रंथी व तैल ग्रंथी असतात. एकलिंगी व जरायुज असतात. परंतु या वर्गात येणारे अंडी घालणारे प्राणी म्हणजे प्लॅटिपस व एकडीना होय. जरायुज प्राणी म्हणजे पिल्लांना जन्म देणारे. आलं लक्षात? हृदयाला 4 कप्पे असतात. हलणारा जबडा, हलणारा बाह्यकर्ण, डोळ्यांची पापणी हलते. छाती व उदरपोकळी यांच्यामध्ये स्नायुमय पडदा असतो. स्वरयंत्राच्या मदतीने हे प्राणी ध्वनी निर्मित करू शकतात. आता पेंग्विन हे कशेरू स्तंभयुक्त प्राणी पूर्णपणे खेचर जीवनासाठी अनुकूलित झालेले आहेत. हे प्राणी उष्णरक्ती आहेत. ते त्यांच्या शरीराचे तापमान स्थिर राखू शकतात. हवेत उडताना हवेचा प्रतिरोध कमी करण्यासाठी यांचे शरीर दोन्ही टोकांना निमुळते असते. अग्र उपांगे म्हणजे 4 लिम्स पंखांमध्ये परिवर्तित झालेली असतात. म्हणजे पुढचे जे हात असतात माणसाला, तशा हाताच्या जागी त्यांना पंख असतात. अंगुली खवल्यांनी आच्छादित असून त्यांना नखे असतात. बाह्यकंकाल पिसांच्या स्वरूपात असते. जबड्याचे रूपांतर चोचीत झालेले असते.
फुफ्साद्वारे श्वसन होते आणि हृदय 4 कप्प्यांचे असते. आता सुसर हा प्राणी उत्क्रांती क्रमानुसार पूर्णपणे भूचर होऊन सरपटणारे पहिले प्राणी. ओके, तर हे प्राणी शीत रक्ताचे असतात, म्हणजे त्यांना स्वतः उष्णता तयार करता येत नाही शरीरामध्ये, त्यामुळे त्यांना सूर्याची म्हणजे त्यांना ऊन घ्यायला उन्हात जाऊन पडावं लागतं. तर शरीर उचलले जात नाही म्हणून ते जमिनीवर सरपटताना दिसतात. ओके, त्यांची पायाची ताकद ही शरीराचं पूर्ण वजन उचलून पडण्यासाठी नसते, त्यामुळे ते सरपटत चालतात. त्यांची त्वचा कोरडी असून खवलेयुक्त असते. शरीर आणि धड यांच्यामध्ये मान असते. बाह्य कर्ण नसतो. अंगुलींना नखे असतात. एकलिंगी अंडज असतात व फलन शरीरांतर्गत होते. ओके, अंडज असतात, अंडी घालतात, पण फलन मात्र शरीराच्या आत होतं आणि मग ते अंडी देतात. काही मासे कसे असतात की अंडी बाहेर देतात शरीराच्या आणि मग त्यांचं फलन होतं. टोड हा प्राणी त्याच्या डिंब अवस्थेमध्ये फक्त पाण्यात राहतात आणि जलीय श्वसन करतात, व तर प्रौढावस्थेमध्ये ते पाण्यात आणि जमिनीवर पण राहू शकतात आणि जलीय व वायू श्वसन करतात, म्हणून त्यांना उभयचर प्राणी म्हणतात. उपांगांच्या 2 जोड्या असतात आणि अंगुलींना नखे नसतात. बाह्य कंकाल नसते आणि त्वचा बहुतेक मृदू असून श्वसनासाठी नेहमी ओलसर ठेवली जाते. बाह्य कर्ण नसतो पण कर्णपटल असते. मान नसते. डोळे बटबटीत असून त्यांना पापण्या असतात. त्यांच्या हृदयाला 3 कप्पे असतात. शुद्ध व अशुद्ध रक्त मिसळते. यांच्या अंगावरती श्लेष्मल ग्रंथी म्हणजे म्युकोसा असल्याने ते कायम ओलसर असतात. यांच्यात बाह्यबलन घडून येते. आता उडणारा सरडा हा भूचर होऊनही सरपटणारा प्राणी आहे. हे प्राणी शीत रक्ताचे असतात. त्यांचे पाय कमकुवत असतात, त्यामुळे ते सरपटत चालतात. यांची त्वचा कोरडी असून खवलेयुक्त असते. शरीर आणि धड यांच्यामध्ये मान असते. याला उडण्यासाठी पापुद्र्यांसारखे त्वचेचे पडदे असतात. तर हुकवर्म या प्राण्याचे शरीर त्रिस्तरीय द्विपार्श्व समिमित लांबट व दंडाकृती असते. बहुसंख्य प्राणी अंतःपरजीवी असून एकलिंगी असतात. शरीरात आभासी देहगुहा असते. यांना सुडोसिलोम म्हणतात. मुखापासून सुरू होऊन गुदद्वारापर्यंत जाणारी पचननलिका असते. यापैकी बहुसंख्य प्राणी माणसांमध्ये रोग निर्माण करतात. जेलीफिश हे जलवासी प्राणी असून त्यापैकी बहुतेक समुद्रात आढळतात. हे आर्य सममित व द्विस्तरीय असतात. देहगुहा असते. शरीराला एक मुख असून त्याभोवती संवेदनक्षम शुंडके असतात. साधारणतः त्यांचे प्रजनन मुकुलायन या अलैंगिक पद्धतीने होते. गोम हे सर्वत्र आढळणारे त्रिस्तरी द्विपार्श्व सममित असून प्रजननासाठी संधियुक्त उपांगे असतात. प्राण्यांमधील हा सर्वात मोठा संघ आहे. त्यांचे शरीर खंडीभूत असून त्यावर कायटिनयुक्त बाह्यकंकालाचे आच्छादन असते. शरीराचे डोके, वक्ष व उदर असे 3 भाग असतात. कीटकांना उडण्यासाठी पंखाच्या 2 जोड्या व उपांगांच्या 3 जोड्या असतात. एकलिंगी असून लैंगिक प्रजनन करतात. प्राणी वर्गाच्या वर्गीकरणाच्या पद्धती कशा बदलत गेल्या आहेत तर बघा, वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेगवेगळ्या प्राण्यांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. ग्रीक तत्ववेत्ता अरिस्टॉटल यांनी सर्वात पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण केले होते. त्यांनी शरीराचे आकारमान, त्यांच्या सवयी, अधिवास यासारख्या मुद्द्यांच्या आधारे वर्गीकरण केले होते. विज्ञानातील प्रगतीनुरूप पुढे संदर्भ बदलत गेले व त्यानुसार वर्गीकरणाचे मुद्दे सुद्धा बदलत गेले. अरिस्टॉटल यांनी वापरलेल्या वर्गीकरणाच्या पद्धतीला कृत्रिम पद्धत म्हणतात. त्यांच्या व्यतिरिक्त थिओफ्रेस्टस, प्लिनी, जॉन रे, लिनियस यांनी सुद्धा वर्गीकरणाच्या कृत्रिम पद्धतीचा अवलंब केला होता. कालांतराने वर्गीकरणाच्या नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला. वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धती ही सजीवांच्या शरीररचनेविषयी गुणधर्म, त्यांच्या पेशी, गुणसूत्र, जैवरासायनिक गुणधर्म यासारख्या मुद्द्यांवर आधारित होती. कालांतराने उत्क्रांतीवादावर आधारित असलेली वर्गीकरण पद्धत अंमलात आणली गेली. उत्क्रांतीच्या नियमाप्रमाणे वर्गीकरण केलं गेलं. तर डॉम्झन्स्की आणि मेयर यांनी या पद्धतीचा अवलंब करून प्राण्यांचे वर्गीकरण केले. अलीकडच्या काळात कार्ल वूज यांनी सुद्धा प्राण्यांचे वर्गीकरण केले आहे. अशा प्रकारे प्राणी वर्गीकरणाच्या बाबतीत पद्धती बदलत गेल्या. रचनात्मक संघटन आणि सममिती यामध्ये नेमका काय फरक आहे आणि उदाहरणासह स्पष्ट करा. बघा, रचनात्मक संघटन व सममिती हे प्राण्यांच्या वर्गीकरणाच्या नवीन पद्धतीनुसार वापरले आधारभूत मुद्दे असून, रचनात्मक संघटनात प्राण्यांच्या शरीरात पेशी किंवा ऊती यांद्वारे अवयव तयार होणे यावरती रचनात्मक संघटनाचे प्रकार पडतात. तर सममितीमध्ये
प्राण्यांच्या शरीराच्या विशिष्ट अक्षातून काल्पनिक छेद घेतला असता त्या शरीराचे 2 समान भाग होतात की नाही या गुणधर्मावरती आधारित प्राण्यांमध्ये शरीराचे विविध प्रकार पडतात. आता रचनात्मक संघटन. रंध्रीय संघातील प्राणी, निडारिया संघातील प्राणी, चपटेकृमी आणि सममितीमध्ये अमेबा हा असममित शरीराचा आहे. तारामासा हा आर्य सममित आहे आणि मानव हा द्विपार्श्व सममित आहे. मानव म्हणजे मानवाला मधून जर उभा 2 भाग केले तर डावा बाजू आणि उजवी बाजू समान असते म्हणून त्याला द्विपार्श्व म्हणतात. तारामासाला आर्य म्हणतात कारण तारामासामध्ये 5 भाग केले तरी ते 5 वेगवेगळे समान आकाराचे भाग मिळतात. थोडक्यात उत्तरे द्या. शार्कचे वर्गापर्यंत शास्त्रीय वर्गीकरण लिहा. शार्कचे वर्गीकरण. प्राणी संघ कुठला आहे? समपृष्ठरज्जू प्राणी संघ. उपसंघ कुठला आहे? पृष्ठवंशीय प्राणी. आणि वर्ग कोणता आहे? मत्स्यवर्गीय प्राणी. कंटकचर्मी संघाचे 4 गुणधर्म लिहा. कंटकचर्मी प्राणी संघातील प्राण्यांच्या त्वचेवरती कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात म्हणून त्यांना कंटकचर्मी प्राणी म्हणतात. हे सर्व प्राणी फक्त समुद्रातच आढळतात. त्यांचे शरीर त्रिस्तरी आणि देहगुहायुक्त असून प्रौढावस्थेत पंच आर्य सममिती आढळते परंतु यांच्या अळी अवस्थेमध्ये द्विपार्श्व सममिती असते. या प्राण्यांमध्ये पुनर्निर्मिती ही क्षमता खूप चांगली असते. हे प्राणी बहुतेक एकलिंगी असतात. उदाहरणार्थ तारामासा, सी अर्चिन, ब्रिटल स्टार इत्यादी. फुलपाखरू आणि वटवाघूळ यांतील फरकाचे 4 मुद्दे स्पष्ट करा. फुलपाखरू हे उपसृष्टी असमपृष्ठरज्जू यात वर्गीकृत केले जाते तर वटवाघूळ हे उपसृष्टी समपृष्ठरज्जू यात वर्गीकृत केले जाते. संधिपाद संघातील कीटक वर्गात याचा समावेश केला जातो तर पृष्ठवंशीय प्राणी व उपसंघातील सस्तन वर्गात याचा समावेश केला जातो. बघा वटवाघूळ सस्तन वर्गामध्ये येतं कारण ते आपल्या पिलांना दूध पाजतं. फुलपाखराला पायांच्या 3 जोड्या आणि 2 पंखांच्या जोड्या असतात. हे पंख कायटिन युक्त असतात. तर वटवाघळाला पायाची एकच जोडी असते आणि पंखांप्रमाणे भासणारे चर्मपर असतात. यात हाडे असतात. फुलपाखरू दिवसा आढळणारा कीटक आहे तर वटवाघूळ सस्तन निशाचर प्राणी आहे. फुलपाखरू अंडी घालते. अंड्यातून आळी, आळीचा कोश व कोशातून फुलपाखरू अशी स्थलांतरे होतात. तर वटवाघूळ जरायुज असतात. ते पिलांना जन्म देऊन त्यांचे स्वतःच्या दुधाने पोषण करतात. आता झुरळ कोणत्या संघातील प्राणी आहे? उत्तर सकारण स्पष्ट करा. तर झुरळ हा संधिपाद संघातील प्राणी असून त्याचा समावेश कीटक वर्गात केलेला आहे. झुरळ संधिपाद असण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. शरीरावरती कायटिनच्या बाह्य कंकालाचे आच्छादन असते. छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार केलेली उपांगे जसे 3 पायांच्या जोड्या असतात. द्विपार्श्व सममित त्रिस्तरीय सत्यदेह गुहायुक्त आणि खंडीभूत शरीर. तर श्वसनासाठी श्वासरंध्र व श्वसन नलिकांचे जाळे असते. शास्त्रीय कारणे लिहा. कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहते तरीही त्याचा उभयचर या वर्गात समावेश करता येत नाही. तर कासव सरीसृप असते. ते जमिनीवरती राहते त्यावेळी फुफ्साने श्वसन करते. ते पाण्यात पोहते तेव्हाही प्रत्येक श्वासाला नाक पाण्याबाहेर काढून श्वासोच्छ्वास करते. या दोन्ही अधिवासात त्याला फुफ्साने श्वसन करता येते. उभयचर प्राण्यांचे असे नसते. ते जमिनीवरती फुफ्साच्या साह्याने आणि पाण्यात त्वचेच्या साह्याने श्वसन करतो. तसेच कासवाच्या अंगावरती बाह्य कंकालही असतो म्हणून उभयचर या वर्गामध्ये कासवाचा समावेश करता येत नाही कारण श्वसन त्याला एकाच पद्धतीने करता येतं. हे फार महत्वाचे आहे. जेलीफिश या प्राण्याबरोबर संपर्क असल्यास आपल्या शरीराचा दाह होतो. तर जेलीफिश या प्राण्याच्या शरीरात दंशपेशी असणारी शुंडके असतात. त्याला या दंशपेशींचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी आणि संरक्षणासाठी होतो. दंशपेशी भक्ष्याच्या शरीरात विषाचे अंतक्षेपण करतात आणि त्यास घायाळ करतात. जेलीफिश या प्राण्याबरोबर आपला संपर्क आल्यास याच दंशपेशीतील विषामुळे आपल्या शरीराचा दाह होतो. सर्व पृष्ठवंशीय प्राणी समपृष्ठरज्जू आहेत पण सर्व पृष्ठरज्जू प्राणी पृष्ठवंशीय नाहीत. तर बघा पृष्ठवंशीय प्राणी समपृष्ठरज्जू प्राणी संचाचा उपसंच होय. सर्व पृष्ठवंशीय प्राण्यांचा समावेश समपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये होतो परंतु सर्व समपृष्ठरज्जू प्राणी हे 3 उपसंचात विभागलेले आहेत. त्यामुळे सर्व पृष्ठवंशीय प्राणी समपृष्ठवंशीय नाहीत. आता बॅलेनोग्लाससला असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू प्राणी यामधील दुवा म्हणतात. तर बॅलेनोग्लासिस हा प्राणी असमपृष्ठरज्जू प्राण्यांचे थोडे गुणधर्म दाखवतो. तसेच समपृष्ठरज्जू प्राण्यांप्रमाणे त्याला पृष्ठरज्जू असतो. दोन्ही गटांचे गुणधर्म त्यात थोडे थोडे असतात म्हणून त्याला उत्क्रांतीचा दृष्टिकोनातून
असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी यामधील दुवा असे म्हणतात. सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान स्थिर असते. तर सरीसृप हे शीत रक्ताचे प्राणी आहेत. त्यांच्या शरीरात तापमान नियंत्रण करण्याची सोय नसते. परिसराचे तापमान जसे वरखाली होते त्याप्रमाणे सरीसृप प्राण्यांचे तापमानही वरखाली होते. त्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते. प्रश्न 7. योग्य पर्याय निवडा, त्याविषयी स्पष्टीकरण लिहा. रंध्रीय प्राण्यांच्या म्हणजे स्पॉन्जेसच्या शरीरात कोणत्या वैशिष्ट्यपूर्ण पेशी असतात? तर बघा इथे 4 ऑप्शन दिलेत. आपलं उत्तर आहे कॉलर पेशी. स्पष्टीकरण. रंध्रीय प्राणी हे पाण्यामध्ये राहणारे प्राणी आहेत. पाण्याला प्रवाहित करण्यासाठी त्यांच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा कॉलर पेशी असतात. खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे शरीर द्विसममिती दाखवते? तर याचं उत्तर आहे गांडूळ. गांडूळ या प्राण्याचे शरीर द्विसममिती दाखवते. खालीलपैकी कोणता प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो? तर याचं उत्तर आहे तारामासा. तारामासा हा कंटक चर्मीचे प्राणी संघातील प्राणी असून यामध्ये पुनर्निर्मिती क्षमता खूप चांगली असते. वटवाघळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो? तर वटवाघळाचा समावेश हा सस्तन प्राण्यात होतो. तर वटवाघळाला दूध स्रवणाऱ्या ग्रंथी असतात. तसेच सस्तन प्राणी वर्गातील प्राण्यांची सर्व लक्षणे यांच्यात दिसून येतात. आता प्रश्न 8. खालील तक्ता पूर्ण करा. तर इथे बघा, रंध्रीय प्राणी संघ देहगुहा नसते. जननस्थळ याचं उत्तर लिहायचं. ओके, हे उत्तर आता बघूया आपण काय काय. तर रंध्रीय प्राणीसंघ तर याचं जननस्तर द्विस्तर असतो आणि देहगुहा नसते. चपट्या क्रोमिंगचा संघ जननस्तर त्रिस्तर असतो, देहगुहा नसते. गोलक्रोमिंगचा संघ जननस्तर त्रिस्तर असतो, देहगुहा आभासी असते. आणि संधिपात प्राणीसंघ त्रिस्तर जननस्तर असतो आणि देहगुहा असते. आता 9वा प्रश्न तक्ता पूर्ण करा. प्रकार, वैशिष्ट्ये आणि उदाहरणे. तर इथे बघूया. चक्रमुखी, अंतकंकाल कायस्थिमय. तर याचं उत्तर आहे उदाहरण आहे मॅगझिन. ओके. मत्स्य प्राणी वर्ग, कल्याणद्वारे श्वसन, पापलेट. हे एक माशाचं नाव लिहिलं आपण. तो उभयचर, उपांगांच्या 2 जोड्या, बेडूक. सस्तन, उष्णरक्ती, देवमासा. सरीसृप, शीतरक्ती, कासव. आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा. तर हायड्रा, जेलीफिश वगैरे यांची आकृत्या पण काढायच्या आणि नावं पण लिहायची. तर बघा, हा हायड्रा, सेलेंटराटा. ओके, याची सगळी नावं लिहिलीत मित्रांनो. ती तुम्ही व्यवस्थित आकृती काढून त्याची नावं त्याला योग्य त्या जागी द्यायची आहेत. जेलीफिश, प्लॅनेरिया, चपट्या, मराठीत चपट्या म्हणतात त्याला. गोलकृमी प्राणी संघ म्हणजे गोलकृमीचं हे चित्र आहे. फुलपाखरू, गांडूळ वलीय प्राणी संघामधले येतो. ऑक्टोपस, तारामासा, कंटकचर्मी प्राणी संघ. मत्स्य प्राणी वर्ग, शार्कचा फोटो काढलेला आपण. ओके, याला स्कॉलिओडॉन म्हणतात. बेडूक, उभयचर प्राणी वर्ग. पाल, सरीसृप प्राणी वर्ग. कबूतर, पक्षी वर्ग. आता प्रश्न 11. आकृतीस योग्य नावे द्या. आता ही आकृती दिली ते 4 प्राणी दिले. त्याचा मासा आहे. ओके, जेलीफिश आहे. यांची नावं बघा. वलीय प्राणी संघातला हा नेरीस आहे, हा जेलीफिश आहे, जळू आहे. आणि मत्स्य प्राणी वर्गातला स्कॅलिओडॉन आहे. तर मुख, डोळे, पर. ओके मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनलचे व्हिडिओ पाहता येतील. आणि आपल्या चॅनलवरती इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतचे सर्व विषयांचे सर्व व्हिडिओ आहेत. ते चॅनलच्या पेजवरती व्हिजिट करून तुम्हाला हवा तो व्हिडिओ पाहू शकता. धन्यवाद.